महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या द्विवार्षिक निवडणूक प्रक्रियेला वेग, एकता पॅनलतर्फे उमेदवारी अर्ज दाखल. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर MACCIAच्या 2026-28 या द्विवार्षिक निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून उत्तर महाराष्ट्र विभागातून विविध पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र 1 विभागातून एकता पॅनलतर्फे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य तसेच उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सदर पॅनलचे नेतृत्व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष माननीय खुशालभाई पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याचे समजते. उपाध्यक्ष पदासाठी सुनीता फाल्गुने, सचिन शाह, राजाराम सांगळे, दीपाली चांडक तसेच अंजू सिंघल यांनी अर्ज दाखल केले आहेत. गव्हर्निंग काउन्सिल सदस्य पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अजित कुमार सुराणा, अविनाश कोठावदे, आशुतोष गायकवाड, अमित अलई, भारत येवला, भावेश मानेक, चंद्रशेखर सिंह, दत्तात्रय भालेराव, दीपाली चांडक, जयंत जोगळेकर, कल्पेश लोया, मनोज आमले, महेंद्र बच्छाव, महेंद्र पटेल, मिलिंद राजपूत, मनीष रावल, डॉ. मुकेश अग्रवाल, प्रशांत जोशी, पराग झालावत, राजेंद्र कोठावडे, राजेश मालपुरे, रणजित आनंद, रवींद्र झोपे, राहुल देशमुख, राहुल कसलीवाल, संदीप सोमवंशी, सचिन शाह, सुरेश चावला, सत्यजित महाजन, स्वप्नील जैन, सोनल दगाडे, शिवाजी मानकर, सुधीर बडगुजर, संजय बागे, सलीम बटाडा, सुमित बोरा, सयाली पालखेडकर, वासुदेव भगत, विजय गायकवाड, अजय शाह, प्रशांत मोदी आणि उदय पवार यांचा समावेश आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र 2 विभागातून उपाध्यक्ष पदासाठी युवा उद्योजक वेदांशू पाटील आणि नितीन बंग यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली आहे. उत्तर महाराष्ट्र विभागात यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून विविध गटांकडून संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही राज्यातील उद्योग, व्यापार आणि उद्योजकतेची शिखर संस्था मानली जाते. आगामी काळात चेंबरच्या नेतृत्वात कोणाला संधी मिळते याकडे उद्योग व्यापारी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. नाशिक स्टार न्यूजसाठी नानासाहेब देवरे.